बातमी नाशिकमधील टीसीएस प्रकरणातली। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात नवीन अपडेट समोर आली। धर्मपरिवर्तनाच्या या कटात निदा खान हिचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झालंय। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी निदावर पोलिसांनी कलम वाढवले। धार्मिक भावना दुखावणं, गुंगीकारक पदार्थ देणं आणि धमकीचे आरोप तिच्यावर आहेत। निदा खानकडे पीडित महिलेची धर्मपरिवर्तनाची जबाबदारी सोपवल्याचा तपासात दावा करण्यात येतोय। देवळाली कॅम्प पोलिसात दाखल गुन्ह्यात निदाचा आधीच समावेश करण्यात आला। आता मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातही निदा खान वॉन्टेड आहे। निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावलाय। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, निदा खान हिनं आधीच जामीन केला होता, मात्र त्यानंतर तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला। आता तिचे पाय आणखी खोलात गेलेले आहे, कारण तिचा यात सहभाग निष्पन्न झालाय। प्रणिता, हा संपूर्ण जो टीसीएस प्रकरण आहे तो देशभर चर्चेला गेलेला होता। या सगळ्या संदर्भात निदा खानवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झालेली आहे। अद्याप ती पोलिसांना सापडत नाहीये। मध्यंतरीच्या काळामध्ये निदा खानच्या वकिलांनी निदा खान प्रेग्नेंट आहे, मेडिकल कारण देत जे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला होता, पण माननीय न्यायालयाने तो अर्ज सुद्धा फेटाळला आहे। निदा खानवरती देवळाली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल एकूणच झालेला होता। त्या प्रकरणामध्ये निदा खान ही पोलिसांना हवी होती, संशयित आरोपी होती। जे आतापर्यंत अटकेत असलेले टीसीएस मध्ये संशयित आरोपी आहेत त्या आरोपींना मदत केल्याचा आरोप जो आहे तो निदा खानवरती होता। आता आणखीन एक जो गुन्हा आहे तो या निदा खानवरती दाखल झालेला आहे। धर्मांतरासाठी जो प्रयत्न झालेला आहे आणि त्या धर्मांतरासाठी निदा खानचा सुद्धा सहभाग आहे ते धर्मांतर करण्यामध्ये, अशी जी माहिती आहे ते पोलीस एकूणच तपासामध्ये समोर आलेली आहे। जे कलम आहेत निदा खानवरती ते आता वाढवण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या सुद्धा आता संशयित आरोपी निदा खानला हे केल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यामुळे नक्कीच निदा खानच्या आता अडचणी वाढणार आहे। पण गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार आहे। नाशिक पोलिसांचे वेगवेगळे पथक जे आहेत ते निदा खानच्या मार्गावरती आहेत। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर सुद्धा अद्याप निदा खान ही पोलिसांना सापडलेली नाहीये। त्यामुळे निदा खान जेव्हा पोलिसांना सापडेल तेव्हा निदा खानची चौकशी करण्यात येईल। त्यावेळेस अनेक माहिती जी आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जे आणखीन समोर येण्याची शक्यता आहे। अगदी किरण, त्यामुळे निदा खान पोलिसांच्या हाती कधी लागते याकडे लक्ष लागलेलं आहे। तुम्ही असेच जोडलेले रहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातला तपशील तुमच्याकडून घ्यायचा आहे।